के. नारायण 1906 ते 2001. ऋषिपुरम कृष्णस्वामी अय्यर. नारायण स्वामी ही भारतामधील एक प्रख्यात कादंबरी होती. ते एक इंग्रजी लेखक होते. त्यांनी 14 कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये त्यांनी लघुकथा आणि प्रवासांचे अंबर हा त्यामध्ये संग्रह होता. त्यांचे श्रेय कल्पित नव्हते. त्यांनी आपली स्मरणीय माझे दिवस 1975 मध्ये लिहिले. वास्तववादी, जिथे नारायण यांनी मालगुडी हे काल्पनिक शहर बनवले. विशेषतः तेंडियन वर्ण अप्रत्याशित घटनांमध्ये राहत होते. त्यांच्या कथा दयाळू, मानवतावाद मध्ये आधारित आणि साजरे आहेत. एक साधी शैली आणि सूक्ष्म विनोद त्यांच्या कथांचे हेच वैशिष्ट्य आहे. 1952 मध्ये त्यांना अमेरिकेच्या वाचकांची ओळख करून दिली. यात स्वामी आणि मित्र, द बॅचलर ऑफ आर्ट्स 1937, द डार्क होम 1938, ज्योतिषी दिन आणि इतर कथा 1947, एम. संपत्ती, आर्थिक तज्ञ 1954, मोहत्माची परीक्षा करीत आहेत 1955, द गाईड 1958 अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांच्या द गाईड या कादंबरीने त्यांना 1961 मध्ये साहित्य अकादमीने पुरस्कार दिला. त्यांचे लेखन म्हणजे अद्वितीयच आहे. भारतीयता आणि एक साधेपण जे पूर्णपणे मोहक आणि अनुवंशिक आहे. नारायण बाय पोएट्री, मानवी नात्यांची विचित्रता आणि भारतीय दैनंदिन जीवनातील विचित्रता, त्यांची शैली मोहक आहे. An astrological day, एक ज्योतिषी दिन. मध्यरात्रीची वेळ होती. त्याने आपली बॅग उघडली आणि ती पसरवली. त्यामध्ये त्याच्या व्यावसायिक उपकरणे, डझन कॅरी शेल, अस्पष्ट कपड्यांचा एक तुकडा, त्यावर ठेवलेला गुड चार्ट, एक नोटबुक आणि पाल्मिराचे बंडल ठेवलेले होते. त्याच्या कपाळावर एक पवित्र राख चमकत होती. ती राख तेजस्वी अशी चमकत होती. त्याचे डोळे तीक्ष्ण विलक्षणाने चमकत होते. खरोखर ती चमक एक अखंड परिणाम पडेल अशी होती. एक भविष्यसूचक प्रकाश होण्यामागे त्यामध्ये त्याला दिलासा मिळाला. एक वेगळीच ताकद त्याला मिळाली. त्याच्या डोळ्यात त्याची स्थिती बऱ्यापैकी वाढवली गेली होती. त्याच्या गालावर गडद गडद अशा विष्कर्स दिसत होत्या. अर्ध्या दिशेने त्याचे डोळे चमकत होते. त्या चमकण्याचा परिणाम त्याच्या पगडीवर पडलेला दिसत होता. त्याच्याकडे लोक आकर्षणाने बघत होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याने स्वस्त कापड ज्याचे तयार केले होते, दिवसभर पुरेसे शहराला आकर्षित करण्यासाठी. त्याच्या पुढे आवाजाला तळलेली भुईमुग विक्रेता होता. दररोजच्या त्याच्या वेअरला बोंबावा असे नाव देऊन एक फॅन्सी नाव दिले होते. एक दिवस आईस्क्रीम आणि दुसऱ्या दिवशी दिल्ली, बदाम आणि विविध प्रकारच्या अशा त्याने आईस्क्रीम तो रोज विकत असायचा. तिसऱ्या राजाची चवदारपणा वगैरे वर आणि पुढे लोक त्याच्याकडे आले. याचा एक सिंहाचा भाग ज्योतिषा समोर देखील गर्दी कमी झाली. ज्योतिषी एक धगधगत्या प्रकाशात त्याने त्याचा व्यवसाय केला. जवळपास शेंगदाणा ढीग, वर वेडसर आणि धूम्रपान. त्याच्या जागेची अर्धा जादू करणे वस्तुस्थितीमुळे होते. नगरपालिकेच्या प्रकाश योजनेचा फायदा झाला नाही. दुकानाचे दिवे लावून जागा पेटवली. 1 किंवा 2 हिंसिंग होते.
जुन्या सायकल दिव्यांद्वारे पेटलेले आणि 1 किंवा 2 अशा प्रकारचे दिवे तिथे होते. हलकी किरण आणि हलणाऱ्या सावल्यांचे आश्चर्यचकित सोप्या करण्यासाठी ज्योतिषीला खूप चांगले वाटले. त्याचा ज्योतिषी होण्याचा हेतू नव्हता. जेव्हा त्याने आयुष्य सुरू केले आणि काय घडले हे त्याला समजू शकले नाही. काय होणार आहे हे त्याला ठाऊक नसताना पुढील मिनिटात स्वतःला घडू द्या. तो तितकाच अनोळखी होता. त्याच्या निष्पाप कारणांमुळे त्याला ज्योतिषी व्हावं लागलं. अधिक अभ्यास, सराव आणि चतुर अंदाजाने त्याला काम करावं लागलं. खरं तर ते तितकेच प्रामाणिक माणसाचे श्रम होते. इतर कोणत्याही आणि घरी वेतनपात्र केलेल्याचा दिवस शेवटचा होता. यापूर्वी कोणताही विचार न करता त्याने आपले गाव सोडले होते आणि योजना केली होती. जर तो तिथेच राहिला असता तर त्याने वाहून घेतले असते. त्याच्या पूर्वजांनी कार्यावर केलेली जमीन, राहणीमान, लग्न आणि त्याच्या कॉर्नफिल्डमध्ये पिकलेले पीक अशाच प्रकारे त्यांनी त्याचा व्यवसाय सुरू केला असता. वडिलोपार्जित घर पण तसे नव्हते. त्याला निघून जावं लागलं. कोणालाही न सांगता तो रात्रीच्या वेळेस त्याच्या गावातून 100 किलोमीटर वर एका गावामध्ये निघून आला. मानवजातीच्या समस्यांविषयी त्यांचे कार्यरत विश्लेषण, लग्न, पैसा आणि मानवी संबंधाचा पेच, लांब सराव त्याच्या समज तीव्र केली होती. 5 मिनिटात काय चूक आहे याचा अर्थ समजला. त्याने प्रतिदिन पाय आकारले. प्रश्न दुसऱ्याचे बोलण्यापर्यंत कधीही तोंड उघडले नाही. कमीत कमी 10 मिनिटात त्याने त्याला पुरेशी स्टफ दिली. डझनभर उत्तरे आणि सल्ले त्यांनी खूप साऱ्या व्यक्तींना दिले. त्याच्या आधी त्याच्या तळहाताच्या टक लावून पाहत, तू अनेक प्रकारे आहेस. आपल्या प्रयत्नांचे परिपूर्ण परिणाम मिळत नाहीत, पण तुला ते परिणाम नक्की मिळतील. अशा प्रकारे तो त्यांचे प्रश्न सोडवत असे. चारित्र्याचे विश्लेषण त्यांनी खूप लोकांना दिले. बहुतेकदा त्रास होत आहे, हे बरोबर नाही, हे बरोबर आहे, तुमच्या जीवनात काय घडणार आहे, अशा प्रकारे त्यांनी लोकांना समजावून सांगितले आणि खूप साऱ्या लोकांना ते पटले सुद्धा. ग्रीन लाईट जे कुठेतरी भटकत आणि स्पर्श केला त्याच्या आधी जमीन. त्याचे आपले काउरीचे गोळे उचलले आणि पॅरोफेरानी आणि त्यांना परत त्याच्यात टाकावे लागले. पिशवी जेव्हा हिरव्या स्टाफचा प्रकाश संपला तो त्याने वर पाहिले आणि एक माणूस त्याच्या समोर उभा होता. त्याला जाणीव झाली. ग्राहक म्हणाला, आपण खूप काळजीपूर्वक दिसत आहात. ते होईपर्यंत आपण थोडा वेळ बसून माझ्याशी गप्पा मारू शकता का? दुसऱ्याने काही उत्तर अस्पष्टपणे घोषित केले. ज्योतिषी त्याचे आमंत्रण दाबले. त्यानंतर दुसऱ्याने त्याशी हाताने फेकले त्याच्या नाकाखाली असे म्हणत, तुम्ही स्वतःला ज्योतिषी म्हणता? ज्योतिषाला आव्हान वाटले आणि ते म्हणाले, दुसऱ्याची पाम हिरव्या शाफ्टाच्या दिशेने आपला एक स्वभाव आहे. दुसरा म्हणाला, मला सांगा काहीतरी फायदेशीर. आमच्या मित्राला वेदना झाला. मी शुल्क आकारतो. प्रतिप्रश्न केवळ 3 पाय आणि आपल्याला जे पाहिजे ते असणे आवश्यक आहे. आपल्या पैशासाठी पुरेसे चांगले. यानंतर दुसरा माघार घेतो. माझ्याकडे विचारायचे काही प्रश्न आहेत. मी सिद्ध केले की आपण मूर्ख आहात. तू ती आणा मला व्याज देऊ परत कर. जर तुम्हाला माझी उत्तरे समाधानकारक वाटली तर तुम्ही मला द्या, तेही 5 रुपये. नाही, किंवा तू मला 8 अन्न देशील. ठीक आहे. जर तू दिलेस तर तू मला दुप्पट दिलेस. चुकीचे आहेत, अपरिचित म्हणाला. हा करार स्वीकारला गेला. थोड्या पुढच्या युक्तिवादानंतर ज्योतिषी पाठविला.
एक चिरूट पेटवा. ज्योतिषी शास्त्र इतरली म्हणून स्वर्गात येत. रस्त्यावर मोटारी अडकताना एक विराम झटका चालकांशी शपथ घेतली. गर्दींना शक्तीने चिडले. चिरून बाहेर फेकत तिथे निर्दय बसला. ज्योतिषी खूप अस्वस्थ झाला. तो म्हणाला, इकडे ये, तुझा आणा परत घे. मी अशा आव्हानांना स्वीकार करू शकत नाही. आज मला उशीर झाला आहे. आणि तो त्याचे सामान गुंडाळण्याच्या तयारीमध्ये लागला. दुसऱ्याने त्याचा मनगट धरला आणि म्हणाला, आपण आता यातून बाहेर जाऊ शकत नाही. आपण मला आत ओढले. मी जात असताना ज्योतिषी त्यांच्या तावडीत शिरला. त्याचा आवाज थरथर कापू लागला आणि अशक्त झाला. आज मला सोड. उद्या मी तुझ्याशी बोलेन. दुसऱ्याने त्याला तळहाताने ढकलले. त्याच्या चेहऱ्यावर आणि म्हणाला, आव्हान हे एक आव्हान आहे. पुढे जा. ज्योतिषी त्याच्या गळ्यास कोरडे घालत पुढे म्हणाला आहे. थांब. दुसरा म्हणाला, मला हे सर्व नको आहे. मी हे करू का? माझ्या साध्याच्या शोधात यश मिळेल की नाही त्याचे उत्तर द्या आणि जा. अन्यथा मी तुला सोडणार नाही. ज्योतिषीने काही मंत्र बदलले आणि प्रत्युक्त उत्तर दिले. ठीक आहे, मी बोलेन, परंतु तू मला रुपये दे. मी काय म्हणतो? अन्यथा माझे तोंड उघड आणि तुला जे आवडेल ते तू करशील. ज्योतिषी म्हणाला, तुला मेलेल्यासाठी सोडण्यात आले होते. मी बरोबर आहे का? मला आणखी सांग. एकदा चाकू तुझ्या जवळून गेला आहे. ज्योतिषी म्हणाला. चांगला साथीदार आणि डाग दाखविण्यासाठी त्याच्या छातीवर बडबड केली. अजून काय? आणि मग तुम्हाला जवळच्याच विहिरीत ढकलले गेले. फील्ड, आपण मेलेल्यासाठी सोडलेले गेले आहात. जर काही राहणारे नसते तर मी मरण पावलो असतो. विहिरीत डोकावण्याआधी दुसऱ्याने उद्गार काढले. मी कधी त्याच्याकडे येऊ? त्याने घट्ट मूठ मारत विचारले. 4 महिन्यांपूर्वी दूर गावात मृत्यू झाला. आपण कधीही पाहू शकणार नाही. उत्साहाने पुढच्या जगात ज्योतिषाने उत्तर दिले. तो आपल्यापैकी आणखी कोणासही दुसरे हे ऐकून हसून म्हणाले. ज्योतिषी पुढे गेला. गुरुनायक, तुला माझे नाव माहीत आहे? मला इतर सर्व गोष्टी माहीत आहेत गुरुनायक. मी तुझे सर्व भविष्य सांगू शकतो तर नाव का सांगू शकत नाही? या शहराच्या उत्तरेस आमची पुढची ट्रेन घ्या आणि आपण गेलात तर मला पुन्हा एकदा तुमच्या आयुष्याचा धोका, आपण गेला नाही तर मला तुमच्या पुढच्या आयुष्याचा धोका संभवतो. दक्षिणेकडील दिशेला पुन्हा कधीही येऊ नका आणि तुमच्या घरी ट्रेनने निघून जा. ज्योतिषीची जागा आता ओसाड झाली होती. त्याने त्याची सर्व बॅग भरली आणि अंधारात तो निघून गेला. नंतर तो त्याच्या घरी पोहोचला. त्याची पत्नी त्याची वाट पाहत होती. त्यांनी त्याची पैशाची थैली त्याच्या पत्नीकडे दिली आणि म्हणाला, 12.5 आणे आहेत. ती मोजत म्हणाली. तिला आनंद झाला होता. मी थोडासा गूळ आणि नारळ विकत घेऊन येते. उद्या मुलासाठी मिठाई करते आणि गुळाचा भात करते. मी तिच्यासाठी डुकराने माझी फसवणूक केली असं ज्योतिषी म्हणाला. 12.5 आणे देण्याऐवजी त्यांनी 8 आणे फक्त दिले होते. रात्रीचे जेवण झाल्यावर बसून त्यांनी आपल्या पत्नीला सांगितले, मी एका माणसाला ठार मारण्याचा प्रयत्न केला. आमच्या गावात एक मूर्ख तरुण होता. आम्ही एक दिवस प्यायलेलो, जुगार खेळलेलो आणि भांडणे वाईट केली होती. झोपायची वेळ आली होती. तो उठला, ताणला गेला, स्वतःचा पाय वर उचलला आणि त्याला विहिरीत ढकलून दिले. मला वाटले की तो आतापर्यंत मेला असेल. माझ्या हातून पाप घडले आहे, पण असे काही झाले नाही.
तो माणूस जिवंत होता आणि तोच आज माझ्याकडे आला होता भविष्य सांगायला. R.K. नारायण. An astrologer day. एक ज्योतिषी दिन.